नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या या नवीन एपिसोडमध्ये, एक्सप्लोर विथ संदीप या चॅनलमध्ये. आजचा टॉपिक आहे आपला खूप इंटरेस्टिंग पर्सनल फायनान्स रिलेटेड आणि तो आहे NPS, नॅशनल पेन्शन सिस्टीम. तर आज NPS हे जरी पेन्शन रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, पर्सनल फायनान्स या रिलेटेड असलं तरी आपण त्याचे विविध फीचर्स समजून घेऊन ते जास्त इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करू. NPS बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. WhatsAppच्या माध्यमातून, कोणी Googleवर त्याची माहिती घेतली आहे. पण एक गव्हर्नमेंटचं नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे, असं म्हणून त्याला तेवढं लक्ष दिलं जात नाही. लोकांना वाटतं की गव्हर्नमेंटची स्कीम ही PPFसारखी वगैरे काहीतरी नॉर्मल असेल, एक फिक्स इन्कम देणारी स्कीम असेल. त्यामुळे तिथं नेमकं दुर्लक्ष होतं आणि तिथंच आपण सगळे चुकतो. तर आज हा कंटेंट घेण्याच्या मागं हाच उद्देश आहे, की NPSला आपण खऱ्या अर्थानं समजून घेऊया. त्याचे विविध ॲस्पेक्ट्स काय आहेत ते समजून घेऊया, जेणेकरून आपल्या पर्सनल फायनान्समध्ये, टॅक्सेशनमध्ये त्याचा उपयोग होईल. नॅशनल पेन्शन सिस्टीम याच्यामध्ये तुम्ही जेव्हा अकाउंट काढता, तेव्हा तुम्हाला एक कार्ड मिळतं, विच इज प्रॅन कार्ड. पॅन कार्ड नाही, प्रॅन कार्ड, PRAN. PRAN स्टँड्स फॉर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर. म्हणजेच काय, तर तुमच्या रिटायरमेंटचा एक युनिक ID, एक युनिक नंबर, जसा तुमचा पॅन नंबर असतो बँकिंग ट्रान्झॅक्शनसाठी, तसं रिटायरमेंट रिलेटेड ट्रान्झॅक्शन आणि त्या फंडसाठी तुम्हाला एक प्रान नंबर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंट करतं आणि त्या प्रान नंबरनी तुम्ही पुढचे सगळे व्यवहार करू शकता. तर वेन यू अप्लाय फॉर NPS, यू विल गेट प्रान कार्ड, प्रान नंबर, विच इज युनिक फॉर यू. बट ॲट द सेम टाईम यू कॅन ओपन 2 डिफरंट अकाउंट्स, Tier 1 अँड Tier 2. तर Tier 1 इज प्युअरली रिटायरमेंट फंड्स अकाउंट, ज्यामध्ये तुमचे पैसे मंथली SIPच्या फॉर्मॅटमधून जात असतील किंवा लमसम. ते एकदा गेले की त्या रिटायरमेंटलाच ते परत येतील पेन्शनच्या रूपाने. म्हणजे याच्यामध्ये कम्प्लिटली लॉक आहे तुमची अमाऊंट Tier 1 अकाउंटला. Tier 2 अकाउंट इज लाईक अ लिक्विड म्युच्युअल फंड, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर सेव्हिंग अकाउंटसारखं आहे. तुम्ही त्यात पैसे टाका, ते युनिट्समध्ये कन्वर्ट होतील. तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये ते पैसे काढू शकता, ॲज यू डू इट इन युअर सेव्हिंग ऑर करंट अकाउंट. तर हे दोन्ही खाते त्यामध्ये मिळतात. प्रान नंबर एक असला तरी Tier 1, Tier 2 खाते तुम्हाला मिळतात. आणि पण महत्त्वाचा याच्यात एक पॉईंट हा आहे की Tier 1 मध्ये केलेली गुंतवणुकीलाच टॅक्स बेनिफिट मिळतो, Tier 2ला नाही मिळत. नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणताना इट विल साऊंड लाईक EPF, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑल्सो. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड इन शॉर्ट किंवा सिम्पल भाषेमध्ये प्रॉव्हिडंट फंड, PF प्रत्येक एम्प्लॉईचा कट होतो आणि त्याचा उद्देश असतो तुमच्या रिटायरमेंटची सोय होणे. तर PF कट जेव्हा होतो तेव्हा तो एका फिक्स इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकला जातो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आणि त्याचे तुम्हाला रिटायरमेंटमध्ये बेनिफिट्स मिळतात. काहींना पेन्शनच्या रूपाने मिळतात, काहींना ते कम्यूट करून, म्हणजे ते पेन्शन विकून तुम्हाला पेन्शन मिळू शकतं किंवा पेन्शनची अमाऊंट लमसम मिळू शकते. तर बेसिकली EPF इज लाईक दॅट. बट सिमिलरली NPS has the same motive to give you retirement benefits, and NPS is also governed by Government of India. तर या बाबतीत ते सिमिलर आहे, बट देर इज अ ह्यूज डिफरन्स, बिकॉज नाव डेज वी नो ऑल पीपल आर रनिंग बिहाइंड इक्विटी, शेअर्स, म्युच्युअल फंड. गेल्या 10 वर्षात आपण बघत असाल की इक्विटी किंवा शेअर मार्केटमध्ये, कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बरेचसे ॲप्स आलेत, झिरोदा आहे आणि बरेचसे असे ॲप्स आहेत ज्याच्यामुळे ते खूप सोयीचं झालं आहे शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं. त्याचं महत्त्व पण जाणवलं आहे. स्कॅम 1992 ही सीरीज आपण बघितलीच आहे. त्याचं पण फार मोठं योगदान आहे सगळ्या या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये. अनेक लोकं शेअर्सकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून, एक खात्रीशीर गुंतवणूक म्हणून पण बघतायत, जरी त्यात रिस्क इन्व्हॉल्व्ड आहे. मी हे सगळं का सांगतोय? कारण NPS जे की गव्हर्नमेंटचं आहे, ते पहिल्यांदा कॅपिटल मार्केटमध्ये, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला चान्स देते आणि ते देखील तुमच्या रिटायरमेंट फंडला ग्रो करण्यासाठी. मित्र, सगळ्यात पहिले रिटायरमेंट म्हणताना आपलं फार जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण आपल्या रिटायरमेंटनंतर आपल्याला इन्कम मिळणार नसतं आणि खर्च वाढणार असतात. त्यामुळे रिटायरमेंटसाठी कुठलंही तडजोड आपण करत नाही.
रिटायरमेंट फंड ग्रो करण्यासाठी आपण नेहमी एका फिक्स्ड इन्स्ट्रुमेंटची, गॅरंटेड रिटर्न इन्स्ट्रुमेंटची आपण वाट बघत असतो, त्यामध्येच आपण इन्व्हेस्ट करत असतो. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्वतःच म्हणते की तुम्ही थोडी रिस्क घ्या आणि NPSमध्ये गुंतवणूक करा, कारण NPSमध्ये केलेली गुंतवणूक ही शेअर्समध्ये पण जाते किंवा कॅपिटल मार्केटच्या विविध इन्स्ट्रुमेंट, रिस्कियर इन्स्ट्रुमेंटमध्ये ती जाते. हा NPS आणि EPF मधला बेसिक फरक आहे. हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपला इंटरेस्ट अजून वाढेल. तरुणांमध्ये देखील हा अजून विषय वाढेल. समजेल त्यांना की रिटायरमेंट प्लॅनिंग हे अगदी 35-40 नंतर करण्याचं नाही आहे, तर अगदी ऐन वयात ज्यावेळेस तुम्ही इन्कम घ्यायला सुरुवात करता, तुमच्या 25-28 वर्षाच्या वयामध्ये, तेव्हापासूनच रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्ही सुरू केलं पाहिजे. आणि त्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी NPS माझ्या मते इज वन ऑफ द बेस्ट सोल्युशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ऑफरिंग यू. यामध्ये आपण समजा 10,000 रुपये गुंतवणूक केली दर महिन्याला, ज्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये SIP म्हणतो. तर NPSमध्ये SIP अलाउड आहे. SIP सारखी गुंतवणूक केली तर ते 10,000 तुमचे 3 वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये जातात, 3 वेगवेगळ्या ॲव्हेन्यूजमध्ये जातात. पहिलं आहे इक्विटी, सेकंड आहे डेट किंवा बॉन्ड्स आणि थर्ड आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. तर तुम्ही जी काही अमाऊंट तुम्ही मंथली टाकताय, आणि विशेष म्हणजे ती तुम्ही 500 रुपये महिन्यापासून पण टाकू शकता, विच इज नथिंग. अगदी तरुण मुलं आपल्या पॉकेट मनीमधूनही जमा करून हे पैसे टाकू शकतात. त्यामुळे NPS 18 वर्षाच्या वरील सगळ्यांसाठी अलाउड आहे. सगळ्यांनी जरूर करावं. या तिन्ही वेगवेगळ्या व्हेइकलचे, इन्व्हेस्टमेंट व्हेइकलचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात NPSमध्ये गुंतवणूक केल्यावर. हा एक फायदा आला, जे EPF किंवा PFमध्ये तुम्हाला मिळत नाही, PPFमध्ये तुम्हाला मिळत नाही, कारण ते एक फिक्स इन्स्ट्रुमेंट असतं, एक फिक्स व्याजदर तुम्हाला मिळतो. यामध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यामुळे ईमध्ये किंवा डेट किंवा बॉन्ड्समध्ये हे थोडे रिस्कियर आहे, पण हे तुम्हाला जास्त रिटर्न्स देऊ शकतात आणि इव्हेंच्युअली यू विल गेट मोर कॉर्पस फॉर युअर रिटायरमेंट. तर हा एक महत्त्वाचा फायदा आहे की तुम्ही ECGमध्ये गुंतवणूक करू शकता NPS थ्रू. सेकंड बेनिफिट, NPS समजण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड समजलेला असेल तर ते सोपं जाईल. NPS इज नथिंग बट अ टाईप ऑफ म्युच्युअल फंड. याला पेन्शन फंड देखील म्हटलं जातं. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या रिलेटेड जेवढे काही कॉन्सेप्ट्स आहेत, युनिट्स ॲलोकेशन असेल, फंड मॅनेजमेंट चार्ज असेल, NAV, ह्या सगळ्या टर्म्स NPSसाठी पण ॲप्लिकेबल आहे. टॅक्सेशनचा जेव्हा पिरियड येतो, जून जुलैमध्ये आपण रिटर्न्स फाईल करतो, त्यावेळी आपण नेहमी बघतो की माझं इन्व्हेस्टमेंट कसं वाढवता येईल आणि त्यामुळे माझे टॅक्सेस कसे काय कमी होतील. तर यात महत्त्वाचा एक मुद्दा येतो, 80C हा एक सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण विविध इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो, जसे की LIC किंवा इतर इन्शुरन्स कंपनीजमध्ये केलेली गुंतवणूक, त्यानंतर FD, ट्युशन फी, हाऊसिंग लोन प्रिन्सिपल, अशा काही इन्व्हेस्टमेंट व्हेइकल्स आहेत, ज्याची कॅपिंग आहे 1.5 लाख. म्हणजे 80Cमध्ये तुमचं गुंतवणूक जरी 3 लाखाचं झालं तरी देखील तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे फक्त 1.5 लाखाचा. त्यामुळे सगळे लोक ज्यांचं 8 लाखाच्या वरचं पॅकेज असतं साधारणतः, ते लोक शोधत असतात की 1.5 लाखाच्या वर गुंतवणूक केल्यानंतर टॅक्स बेनिफिट मिळणारा एखादा ऑप्शन आहे का. अनेक CAs, कन्सल्टंटला हा प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत ती सोय नव्हती, पण आता NPSमुळे ती सोय झालेली आहे. NPSमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 1.5 लाखाव्यतिरिक्त सेक्शन 80Cच्या व्यतिरिक्त एक वेगळं सेक्शन गव्हर्नमेंटने दिलं आहे, 80CCD 1B, ज्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा 50,000चा टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. म्हणजेच तुमच्या इन्कममधून स्ट्रेट अवे 50,000 मायनस होतील आणि त्यावरचा टॅक्स तुमचा वाचला जाईल, ज्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही असाल त्याप्रमाणे. तर हा खूप ॲट्रॅक्टिव्ह बेनिफिट सगळ्यांना वाटतो. पण कुठल्याही म्युच्युअल फंडला फंड मॅनेजमेंट चार्जेस किंवा एक्स्ट्रा काही प्रोफेशनल फीज दिली जाते, जी खूप असते. 1%, 1.5% किंवा ॲटलिस्ट 0.80%, 0.75% तरी असते. त्यामुळे काय होतं, जेव्हा तुमचं कॉर्पस वाढत जातं, म्युच्युअल फंडचे रिटर्न्स वाढत जातात, तुमची अमाऊंट खूप ग्रो होते 8, 10, 12 वर्षानंतर, त्यावेळी तुम्हाला त्यातली 1-1.5% अमाऊंट जी फंड मॅनेजमेंट चार्ज म्हणून म्युच्युअल फंड कंपनीला मिळते. त्यात काही गैर नाही, ते त्याचे सर्व्हिसेस देतात म्हणून त्यांना मिळते, पण तुमचा तो लॉस होतो. NPSमध्ये हा फंड मॅनेजमेंट चार्ज जगामध्ये असलेल्या सर्व इन्व्हेस्टमेंटपैकी सगळ्यात कमी आहे. इट इज चीपेस्ट फायनान्शियल प्रॉडक्ट इन द वर्ल्ड. 0.009% इज द
फीज विच इज अप्लाइड टू युअर इन्व्हेस्टमेंट, विच इज नथिंग, विच इज निग्लिजिबल. त्यामुळे हा देखील बेनिफिट आहे की उद्या तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो झाली तर त्यामध्ये एन पी एसचा बेनिफिट, एन पी एसची प्रोफेशनल फी प्रोव्हाइड करणारे, प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे काही गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत ह्या कमीत कमी फीज घेत आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळणार. तर फंड मॅनेजमेंट चार्जेस कमी आहेत एन पी एसमध्ये, हा एक खूप मोठा बेनिफिट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट फॉर एन पी एस इज ई सी जी. तो हार्टचा काढतो तो नाही, हा ई सी जी तुमच्या फायनान्शियल लाईफचा आहे. तर या ई सी जीचा ब्रेकअप तुम्ही ठरवू शकता, which is interesting point. NPS has given you liberty to choose the equity component, the debt component, and government securities component on your own at the time of application and once in a year, which is important benefit. ज्या लोकांना याबद्दल काही कळतं की मला मार्केट कळतं, मार्केट केव्हा डाऊन असतं केव्हा अप असतं, तेजी मंदी ह्या सगळे फंडे ज्यांना कळतात त्या लोकांना हा चॉईस दिलेला आहे की तुम्ही इक्विटीचा कंपोनंट कमी जास्त करू शकता, व्हेरिएबल करू शकता. हे तिन्ही कंपोनंट, फॉर एक्झाम्पल मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ₹10,000 तुम्ही दर महिन्याला या फंडमध्ये गुंतवणूक केली एन पी एसमध्ये, तर 10,000तले समजा आपण ई सी जीचा ब्रेकअप 50-30-20 असा केला तर ₹5,000 तुमची जातील इक्विटीला म्हणजे शेअर्सला, जे की खूप रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे. त्यापेक्षा कमी रिस्की, मीडियम रिस्की इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेट डेटची असते किंवा बॉन्ड्सची असते, त्यामध्ये तुमचे 30% जातील म्हणजे 10,000च्या 30% 3,000 आणि राहिलेले ₹2,000 या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये जातील, जे की अगदी मिनिमल किंवा रिस्क फ्री आहे. तर या तीनमध्ये तुम्ही जेव्हा ब्रेकअप करताय तुमची इन्व्हेस्टमेंट तेव्हा तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट मिळतात तिघांची. आणि मोर ओव्हर जेव्हा तुम्हाला कळतंय तुमचं ॲनालिसिस काही तुम्ही बघत असाल की आता मार्केट डाऊन आहे, तर अशा वेळी तुम्ही तुमचा इक्विटी कंपोनंट वाढवू शकता. तुम्ही तो 75% पर्यंत करू शकता आणि मग राहिलेला तुम्ही 20 आणि 5% असंही करू शकता. म्हणजे त्यावेळी मार्केट डाऊन असताना तुम्ही इक्विटी कंपोनंट वाढवल्यामुळं यू विल गेट मोर युनिट्स ऑफ इक्विटी कंपोनंट अँड देअर बाय इट विल इन्क्रीज युअर रिटर्न्स अँड रिटायरमेंट कॉर्पस. तर ज्या लोकांना याच्या बाबतीत काही कळत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना कळत असेल त्यांच्यासाठी हा खूप मोठा बेनिफिट आहे. जे मार्केटचा अभ्यास करतात आणि निर्णय घेतात त्यांच्यासाठी ती फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. नॉर्मली बाकी म्युच्युअल फंडमध्ये हा ऑप्शन नसतो. म्युच्युअल फंड मॅनेजरच ते डिसाईड करतात की याचा ब्रेकअप कसा असायला हवा. पण एन पी एसमध्ये ती चॉईस तुम्हाला दिली आहे, विच इज इम्पॉर्टंट बेनिफिट. एन पी एसचे बेनिफिट्स आपण बघितलेलेच आहेत. तर या एन पी एसमध्ये जे की फ्लेक्झिबल आहे, सिम्पल आहे, चिपेस्ट आहे, टॅक्स बेनिफिट त्यामध्ये आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सिक्युरिटी आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे इट इज हायली रेकमेंडेड. एव्हरीवन शुड रीड अबाउट इट, स्प्रेड अ वर्ड अबाउट इट अँड स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन एन पी एस. करीन तुम्हाला की जर का हा व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल आणि यात अजून काही ॲडिशनल फाईन ट्युनिंग करायचं असेल एन पी एसबद्दल टू मेक युअर डिसिजन्स इन अ बेटर वे, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला खूप आवडेल आणि मी नक्की एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी करेन. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.